दशक 7वा, समास 6वा, बद्धमुक्त निरूपण. श्रीराम. अद्वैत ब्रह्म निरोपिले, जे कल्पनेरहित संचले, क्षण एक तदाकार केले, मजे अनिरूपणे श्रीराम. परिम्याम तदाकार व्हावे, ब्रह्मची होऊन असावे, पुन्हा संसारासन यावे, चंचळपणे सर्वथा श्रीराम. कल्पनारहित जे सुख, तेथे नाही संसार दुःख, म्हणून तेची एक होऊन असावे श्रीराम. ब्रह्मची होई जे श्रवणे, पुन्हा वृत्तीवरी लागे येणे, ऐसे सदा येणे जाणे, चुके ना की श्रीराम. मने अंतरिक्ष जावे, क्षण एक ब्रह्माची व्हावे, पुन्हा तेथून कोसळावे, वृत्तीवरी मागुते श्रीराम. प्रत्यावृत्ती सैरा वैरा, किती करू येर झारा, पायी लावून या दोरा, कीटक जैसा श्रीराम. उपदेश काळी तदाकार, होता पडे हे शरीर, अथवा नेणे आपपर, ऐसे झाले पाहिजे श्रीराम. ऐसे नसता जे बोलणे, तेची वाटे लाजीरवाणे, ब्रह्म होऊन संसार करणे, हेही विपरीत दिसे श्रीराम. जो स्वये ब्रह्मची झाला, तो मागुता कैसा आला, ऐसे ज्ञान माझे मजला, प्रशस्त न वटे श्रीराम. ब्रह्मची होऊन जावे, का ते संसारीच असावे, दोहीकडे भरंगळावे, किती म्हणून श्रीराम. निरूपणी ज्ञान प्रबळे, उठो न जाता ते मावळे, मागुता कामक्रोध खवळे, ब्रह्मरूपासी श्रीराम. ऐसा कैसा ब्रह्म झाला, दोहीकडे अंतरला, वोडगस्तपणेची गेला, संसार त्याचा श्रीराम. घेता ब्रह्मसुखाची गोडी, संसारिक मागे वोडी, संसार करिता आवडी, ब्रह्मी उपजे मागुती श्रीराम. ब्रह्मसुख नेले संसारे, संसार गेला ज्ञानद्वारे, दोन्ही अपुरी पुरे, एकही नाही श्रीराम. या कारणे माझे चित्त, चंचळ झाले दुश्चित, काये कारणे निश्चित, एकही नाही श्रीराम. ऐसा श्रोता करी विनती, आता राहावे कोणे रीती, म्हणे अखंड माझी मती, ब्रह्माकार नाही श्रीराम. आता ह्याचे प्रत्योत्तर, वक्ता देईल सुंदर, श्रोती व्हावे निरोत्तर, क्षण एका आता श्रीराम. ब्रह्मची होऊन जे पडिले, तेची मुक्त पदास गेले, ये रते काये बुडाले, व्यासादिक श्रीराम. श्रोता विनती करी पुढती, शुको मुक्तो वामदेवो वाहे श्रुती, दोघेची मुक्त आदी अंती, बोलतसे श्रीराम. वेदे बद्ध केले सर्व, मुक्त शुक वामदेव, वेदवचनी अभाव, कैसा धरावा श्रीराम. ऐसा श्रोता वेदाधारे, देता झाला प्रत्योत्तरे, दोघेची मुक्त अत्यादरे, प्रतिपाद्य केले श्रीराम. वक्ता बोले या उपरी, दोघेची मुक्त सृष्टीवरी, ऐसे बोलता उरी, कोणासा हे श्रीराम. बहु ऋषी बहुमुनी, सिद्धयोगी आत्मज्ञानी, झाले पुरुष समाधानी, असंख्यात श्रीराम. याही वेगळे थोर थोर, ब्रह्मा विष्णू महेश्वर, आदी करून दिगंबर, विदेहादिक श्रीराम. शुक वामदेव मुक्त झाले, ये रहे अवघेची बुडाले, या वचना विश्वासले, ते पडत मूर्ख श्रीराम. तरी वेद कैसे बोलिला, तो काये तुम्ही मिथ्या केला, ऐकोन वक्ता देता झाला, प्रत्योत्तर श्रीराम. वेद बोलिला पूर्वपक्ष, मूर्ख तेथे चिलावी लक्ष, साधू आणि वित्पन्न दक्ष, त्यास हे न मने श्रीराम. तथापि हे जरी मानले, तरी वेद सामर्थ्य बुडाले, वेदांचे उद्धरिले, न वचे कोणा श्रीराम. वेदा अंगी सामर्थ्य नसे, तरी या वेदास कोण पुसे, म्हणून वेदी सामर्थ्य असे, जन उधरावया श्रीराम. वेदाक्षर घडे ज्यासी, तो बोलिजे पुण्यरासी, म्हणून वेदी सामर्थ्यासी, काये उणे श्रीराम. वेदशास्त्र पुराण, भाग्ये जालिया श्रवण, तेणे होई जे पावन, हे बोलती साधू श्रीराम. श्लोक अथवा श्लोकार्ध, नाही तरी श्लोकपाद, श्रवण होता एक शब्द, नाना दोष जाती श्रीराम. वेदशास्त्री पुराणी, ऐशा वाक्याच्या आईणी, अगाध महिमा व्यासवाणी, वदोन गेली श्रीराम. एकाक्षर होता श्रवण, तत्काळची होई जे पावन, ऐसे ग्रंथाचे महिमान, ठाई ठाई बोलिले श्रीराम. दोही वेगळा तिजा नुधरे, तरी महिमा कैचा उरे, असो हे जाणीजे चतुरे, येरा गथा गोवी श्रीराम. वेदशास्त्रे पुराणे, कैसी होती अप्रमाणे, दोघां वाचून तिसरा कोणे, उद्धरावा श्रीराम. म्हणसी काष्टी लागून पडला, तोच एक मुक्त झाला,
शुक तोही अनुवादला, नाना निरूपणे श्रीराम. शुकमुक्त ऐसे वचन, वेद बोलिला हे प्रमाण, परी तो नवता अचेतन, ब्रह्माकार श्रीराम. अचेतन ब्रह्माकार, असता शुक योगेश्वर, तरी सारासार विचार, बोलणे न घडे श्रीराम. जो ब्रह्माकार झाला, तो काष्ठ होऊन पडिला, शुक भागवत बोलिला, परीक्षिती पुढे श्रीराम. निरूपण हे सारासार, बोलिला पाहिजे विचार, ढांडोळावे सचराचर, दृष्टांता करणे श्रीराम. क्षण एक ब्रह्माची व्हावे, क्षण एक दृश्य ढांडोळावे, नाना दृष्टांती संपादावे, वक्तृत्वासी श्रीराम. असो भागवत निरूपण, शुक बोलिला आपण, तया अंगी बद्धपण, लावू नये की श्रीराम. म्हणून बोलता चालता, निचेष्टित पडिले नसता, मुक्ती लाभे सायोज्यता, सद्गुरु बोधे श्रीराम. एक मुक्त एक नित्यमुक्त, एक जाणावे जीवनमुक्त, एक योगी विदेहमुक्त, समाधानी श्रीराम. सचेतन ते जीवनमुक्त, अचेतन ते विदेहमुक्त, दोही वेगळे नित्यमुक्त, योगेश्वर जाणावे श्रीराम. स्वरूप बोधे स्तब्धता, ते जाणावी ताटस्थता, ताटस्थता आणि स्तब्धता, हा देह संबंधू श्रीराम. येथे अनुभवासी कारण, येर सर्व निःकारण, तृप्ती पावावी आपण, आपुल्या स्वानुभवे श्रीराम. कंठ मर्याद जेविला, त्यास म्हणती भुकेला, तेणे शब्दे जाजावला, हे तो घडेना श्रीराम. स्वरूपी नाही देहो, तेथे काहीसा संदेहो, बद्धमुक्त ऐसा भावो, देहाच कडे श्रीराम. देहबुद्धी धरून चिंती, मुक्त ब्रह्मादिक नव्हेती, तेथे शुकाची कोण गती, मुक्तपणाची श्रीराम. मुक्तपण हेची बद्ध, मुक्तबद्ध हे अबद्ध, सस्वरूप स्वतसिद्ध, बद्ध नामुक्त श्रीराम. मुक्तपणाची पोटी शिळा, बांधता जाईजे पाताळा, देहबुद्धीचा आगळा, स्वरूपी न संटे श्रीराम. मीपणापासून सुटला, तोची एक मुक्त झाला, मुका अथवा बोलिला, तरी तो मुक्त श्रीराम. जयास बाधावे ते वाव, तेथे कैचा मुक्त भाव, पाहो जाता सकळ वाव, गुणवार्ता श्रीराम. तत्वज्ञाता परमशुद्ध, तयासी नाही मुक्तबद्ध, मुक्तबद्ध हा विनोद, माया गुणे श्रीराम. जेथे नामरूप हे सरे, तेथे मुक्तपण कैचे उरे, मुक्तबद्ध हे विसरे, विसरलेपणेसी श्रीराम. बद्धमुक्त झाला कोण, तो तरी नव्हे की आपण, बधक जाणावे मी पण, धरत्या सबाधी श्रीराम. एवम हा अवघा भ्रम, अहमतेचा झाला श्रम, मायातीत जो विश्राम, सेविला नाही श्रीराम. असो बद्धता आणि मुक्तता, आली कल्पनेच्या माथा, ते कल्पना तरी तत्वता, साच आहे श्रीराम. म्हणून हे मृगजळ, माया नाथिले आभाळ, स्वप्न मिथ्या तत्काळ, जागृतीसी होय श्रीराम. स्वप्नी बद्धमुक्त झाला, तो जागृतीस नाही आला, कैचा कोण काये झाला, काही कळेना श्रीराम. म्हणून मुक्त विश्वजन, जयास झाले आत्मज्ञान, शुद्ध ज्ञाने मुक्तपण, समूळ वाव श्रीराम. बद्धमुक्त हा संदेहो, धरी कल्पनेचा देहो, साधू सदा निस्संदेहो, देहातीत वस्तू श्रीराम. आता असो हे पुढती, पुढे राहावे कोणे रीती, तेची निरूपण श्रोती, सावध परिसावे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे बद्धमुक्त निरूपण नाम समास 6वा समाप्त. दशक 7वा समास 6वा बद्धमुक्त निरूपण. श्रीराम. श्रोता म्हणू लागला की आपण कल्पनेरहित सर्वत्र संचलेल्या अद्वैत ब्रह्माचे जे निरूपण केलेत ते श्रवण करीत असता त्या निरूपणाने एक क्षणभर मला तदाकार केले. परंतु त्यामुळे मला आता असे वाटू लागले आहे की आपण ब्रह्माशी तदाकार ब्रह्मच होऊन राहावे, पुन्हा चंचलपणाने या संसारात सर्वथा येऊच नये. कल्पनारहित असे जे अद्वैत ब्रह्म त्याच्याशी तदाकार झाल्यावर संसार दुःखरहित अशा शाश्वत सुखाची प्राप्ती होते. म्हणून तेच एक होऊन राहावे असे मला वाटत आहे. अध्यात्म निरूपणाचे श्रवण होताच वृत्ती ब्रह्माकार होते, पण नंतर परत वृत्तीवर यावे लागते. हे वृत्तीचे येणे जाणे कधीच चुकत नाही.
मनाने अंतर्मुख होऊन क्षणभर स्वरूपी तादात्म्य पावावे व लगेच वृत्तीवर येऊन बहिर्मुख होऊन ब्रह्मापासून खाली कोसळावे. याप्रमाणे अशी वृत्तीची द्विधा परिस्थिती होत आहे. अशा येरझारा किती काळ चालणार? एखाद्या कीटकाच्या पायाला दोरा बांधून सारखे खालीवर फिरवावे तशी माझी अवस्था होत आहे. उपदेश काळी ब्रह्माशी तदाकार झाल्याबरोबर एकतर शरीर पडले तरी पाहिजे किंवा राहिली तरी द्वैत भावनाच उरलेली नाही असे तरी झाले पाहिजे. असे जर झाले नाही तर मग ब्रह्मज्ञानासंबंधी बोलणे सुद्धा लाजीरवाणे वाटेल. ब्रह्माशी तादात्म्य अनुभवून परत संसार करणे हे सुद्धा विपरीतच वाटते आहे. जो स्वतः ब्रह्मच झाला तो परत संसारात कसा आला? हे कसले माझे ज्ञान? मला तर हे योग्य वाटत नाही. एकतर ब्रह्मरूपच होऊन जावे किंवा संसारी तरी राहावे, पण दोन्हीकडे याप्रमाणे घरंगळत राहावे ह्याला काही अर्थ नाही. निरूपण श्रवण करताच ज्ञानाचा जोर होतो. तेथून उठून गेले की ते ज्ञान मावळते आणि त्या ब्रह्मरूप झालेल्या माझ्या ठिकाणी परत कामक्रोधादी विकार बळावतात. असा कसा हा ब्रह्म झाला आणि दोन्हीलाही दुरावला? धड ना ब्रह्मप्राप्ती, धड ना प्रपंच, अशा ओढाताणीने संसारही हातातून जायची वेळ आली. ब्रह्मसुखाची गोडी चाखावी म्हणून प्रयत्न करावा तर सांसारिक सुखाची आवड मागे ओढते. म्हणून संसार करूया म्हणावे तर परत ब्रह्मसुखाकडे मन ओढ घेते. संसाराच्या आसक्तीमुळे ब्रह्मसुख अंतरले आणि ज्ञानाच्या योगे संसारातही सुख वाटेना. त्यामुळे प्रपंच व परमार्थ दोन्हीही अपुरीच राहिली, एकही पूर्ण होईना. असे माझे चित्त द्विधा होऊन चंचल झाले आहे. काय करावे? परमार्थ करावा की प्रपंच करावा याविषयी ठाम निश्चय होत नाही आहे. असे म्हणून श्रोत्याने विनंती केली की माझी बुद्धी अखंड ब्रह्माकार राहत नाही, तरी मी आता कोण्या प्रकारे राहावे हे सांगा. आता याला वक्ता जे सुंदर प्रत्युत्तर देईल ते ऐकून क्षणभर श्रोता निरुत्तरच होईल. वक्ता म्हणाला की जे ब्रह्म होऊन निश्चित पडले तेच फक्त मुक्त झाले आणि बाकीचे व्यासाधिक बुडाले की काय? तेव्हा श्रोत्याने परत विनंती केली की श्रुती सांगते की शुको मुक्तो वामदेवो वा, म्हणजे आदि व अंती हे दोघेच मुक्त झाले. वेदांनी इतर सर्वांना बद्ध म्हटले आहे, फक्त शुक व वामदेवच मुक्त झाले. या वेदवचनांवर अश्रद्धा कशी ठेवावी? असे श्रोत्याने वेदवचनाच्या आधारे प्रत्युत्तर दिले व दोघेच मुक्त असे प्रतिपादन केले. तेव्हा वक्ता म्हणाला की या सृष्टीत हे दोघेच फक्त मुक्त असे म्हटले तर इतरांची स्थिती काय आहे म्हणून म्हणावे. अनेक ऋषी, अनेक मुनी, कित्येक सिद्ध, कित्येक योगी व आत्मज्ञानी पुरुष होऊन गेले. ज्यांना शाश्वत समाधान प्राप्त झाले होते असे असंख्य लोक होऊन गेले आहेत. वर जे वर्णन केले आहे त्यांच्याखेरीज ब्रह्मा, विष्णू, महेश्वर, दत्तात्रेय, विदेही, जनकराज आदी अनेक जण मुक्त होऊन गेले आहेत. फक्त शुक व वामदेव मुक्त झाले आणि हे इतर सर्वजण मुक्त झाले नाहीत या वचनावर जे कोणी विश्वास ठेवतात ते पळत मूर्ख जाणावेत. हे बोलणे ऐकून श्रोता म्हणाला की मग वेदात असे कसे काय म्हटले आहे? तुम्ही वेदाला मिथ्या ठरवता काय? हे श्रोत्याचे बोलणे ऐकून वक्त्याने त्यास प्रत्युत्तर दिले. वेदांनी केवळ पूर्वपक्ष मांडला. मूर्ख लोक केवळ त्यावर लक्ष देतात, पण साधू, व्युत्पन्न आणि दक्ष माणसे त्यांना हे पटत नाही. पण समजा जर हे खरे मानले तर मग वेदांमध्ये लोकांना उद्धरण्याचे सामर्थ्यच नाही असा त्याचा अभिप्राय होईल व त्याची थोरवी नष्ट होईल. वेदांच्या अंगी जर सामर्थ्य नसते तर वेदांना कोणी विचारले असते का? म्हणून हे लक्षात घेतले पाहिजे की लोकांचा उद्धार करण्याचे सामर्थ्य वेदांमध्ये निश्चितच आहे. जो वेदाभ्यास करतो तो अत्यंत पुण्यवान समजला जातो. म्हणून वेदांच्या ठिकाणी सामर्थ्याला काय तोटा आहे? वेद, शास्त्रे, पुराणे यांचे श्रवण भाग्यानेच घडते आणि ज्यांना घडते ते पवित्र होतात असे साधू लोक सांगतात. एक श्लोक अथवा अर्धा श्लोक एवढेच नव्हे, श्लोकाच्या एका चरणाचे श्रवण घडले तरी अनेक दोष नाहीसे होतात. वेद, शास्त्रे व पुराणे ह्यात अशा अर्थाच्या ओळीच्या ओळी आहेत. व्यासांनी आपल्या ग्रंथातून वेदांचा अगाध महिमा वर्णन केला आहे. वेदांच्या एका अक्षराचे श्रवण जरी घडले तरी तो श्रोता तत्काळ पावन होतो, असा त्यांचा महिमा अनेक ग्रंथातून जागोजागी वर्णन केलेला आहे. शुक, वामदेव यांच्याशिवाय तिसरा कोणी उद्धरून गेला नाही असे जर मानले तर वेदांचा महिमा कसा उरेल? असो, आता हे बोलणे राहू दे. पण चतुर असतात तेच ह्या वचनातील खरा अभिप्राय म्हणजेच मर्म जाणतात. इतर लोक गोंधळून जातात. त्यावर श्रोता म्हणतो की वेदशास्त्रे, पुराणे अप्रमाण कशी मानावीत? पण शुक वामदेवाखेरीज आणखी कोणाकोणाचा उद्धार झाला आहे? यावर वक्ता म्हणतो की तुला असे वाटत आहे
की जो लाकडासारखा निश्चेष्टित होऊन पडला असेल तोच मुक्त होतो. पण हे वाटणे बरोबर नाही. कारण शुकदेवही काही तसे निश्चित पडून राहिलेले नव्हते. त्यांनी अनेकदा अध्यात्मावर निरूपण केले होते. शुकमुक्त हे वेदवचन प्रमाणच आहे, पण शुकदेव काही ब्रह्माशी ऐक्य पाहून अचेतनासारखे निश्चित पडून राहिलेले नव्हते. शुकदेव जर अचेतनासारखे निश्चित पडून राहिलेले असते तर त्यांना सारासार विचार बोलून दाखविताच आला नसता. जो ब्रह्माकार होतो तो लाकडासारखा अचेतन होऊन निश्चित पडून राहतो असे मानणे चूक आहे. शुकदेव मुक्त होते तरी त्यांनी परीक्षितापुढे भागवत सांगितले. अध्यात्माचे निरूपण करताना सारासार विचार लोकांना समजेल अशा रीतीने स्पष्ट करून समजावून द्यावा लागतो. त्यासाठी निरूपणात दृष्टांत द्यावे लागतात. चराचर ढुंडाळून योग्य दृष्टांताची निवड करावी लागते. सर्वांचे सार असे जे ब्रह्म त्याचे निरूपण करताना कधी कधी एक क्षणभर वक्ता जणू ब्रह्मच होतो, तर असार अशा या दृश्य सृष्टीचे वर्णन करीत असता त्याला वक्तृत्वात अनेक दृष्टांतांचा उपयोग करून विषय प्रतिपादन करावे लागते. असो, शुकदेवांनी स्वतः संपूर्ण भागवतावर निरूपण केले म्हणून त्यांना बद्ध समजू नये. थोडक्यात म्हणजे लाकडासारखे अचेतन होऊन न पडता आणि चालणे बोलणे इत्यादी अत्यावश्यक क्रिया करीत असताही सद्गुरूंनी केलेला बोध हृदयात पूर्णपणे ठसला असेल तर सायुज्य मुक्तीचा लाभ होऊ शकतो. काही मुक्त असतात, काही नित्यमुक्त असतात, काही जीवनमुक्त असतात, तर काही योगी शाश्वत समाधान लाभलेले विदेहमुक्त असतात. असे प्रकार त्यात आहेत हे जाणून घ्यावे. जे मुक्त होऊनही जिवंतपणे या जगात वावरतात त्यांना जीवनमुक्त म्हटले जाते. ज्यांनी मुक्ती लाभल्यावर देहत्याग केलेला असतो त्यांना विदेहमुक्त म्हणतात. या दोघांपेक्षाही जे वेगळे मुक्त पुरुष त्यांना नित्यमुक्त संबोधले जाते ते योगेश्वर जाणावेत. स्वरूपबोधाने जी स्तब्धता येते तिला तटस्थता म्हणतात. स्तब्धता किंवा तटस्थता हे देहाच्या संबंधाने म्हटले जाते. येथे या देहाच्या अवस्थांचे महत्त्व नाही, स्वस्वरूपानुभव महत्त्वाचा आहे. बाकी सर्व निरुपयोगी आहे. आपल्या स्वानुभवाने आपण शाश्वत समाधान मिळवावे. आकंठ भोजन करून आलेल्या माणसाला कुणी हा भुकेला आहे असे म्हटले तरी ते शब्द ऐकून तो त्रासला असे कधी घडत नाही. स्वरूपी जीव ब्रह्म ऐक्य होते तेथे देहाचा काही संबंधच नसतो आणि बद्ध अथवा मुक्त यांचा संबंध देहाशीच असतो. म्हणून स्वरूपानुभव हा निस्संदेहच असतो. मी देह हा अहंकार मनात बाळगून ब्रह्मचिंतन केले तर ब्रह्मादी देवसुद्धा मुक्त होऊ शकणार नाहीत. तेथे शुकदेवांची कथा ती काय? मुक्तपण हेच बंधन आहे. स्वस्वरूप हे स्वयंसिद्ध आहे, ते बद्धही नाही आणि मुक्तही नाही. म्हणून मुक्तबद्धाची चर्चा करणे हेच अयोग्य आहे. जर कोणी म्हणेल की मी मुक्त आहे तर तेथे मीपणा येतोच. म्हणून अशी मुक्तपणाची शिळा पोटाशी बांधून कोणी भवसागर तरून जाण्याचा जर प्रयत्न करील तर त्या शिळेमुळे तो बुडून पार पाताळात जाईल. जोपर्यंत देहबुद्धीचा अडसर दूर होत नाही तोपर्यंत स्वस्वरूपापर्यंत पोहोचताच येत नाही. मीपणापासून जो सुटतो तो माणूस मग मुका असो अथवा बोलका असो तोच मुक्त झाला असे म्हणावे. ज्या योगे बंधन झाले असे वाटते तेच मुळे मिथ्या आहे. जर बंधनच मिथ्या तर मुक्ती तरी खरी कशी असणार? म्हणून सखोल विचार केल्यावर कळून येते की बंधन आणि मुक्ती त्रिगुणांमुळे भासत असतात. म्हणून सर्व काही मिथ्याच असते. परमशुद्ध असा आत्मज्ञानी असतो तो बद्धही नसतो आणि मुक्तही नसतो. माया आणि तिच्यापासून होणारे त्रिगुण यांचा बद्धमुक्त हा खेळ चालू असतो. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नामरूपही उरत नाही तर मुक्तपणा कसा उरेल? खरा शुद्ध आत्मज्ञानी मी बद्ध किंवा मुक्त हे तर विसरतोच, पण आपण ते विसरलो ही जाणीवही तो विसरतो. म्हणजे बद्ध कोण होता, मुक्त कोण झाला, तो कोणी का असेना, तो आपण नव्हे हे शुद्ध ज्ञानी जाणत असतो. ज्याला कोणाला मी मुक्त झालो असे वाटते त्याला ते मीपणच बंधनकारक ठरते व तो बंधनात पडतो. थोडक्यात म्हणजे मी बद्ध मी मुक्त हा अवघा भ्रमच आहे. देह अहमतेमुळेच हे भ्रम होतात. कारण मायातीत असा जो स्वस्वरूप अनुभव रूप विश्राम त्याचा अनुभवच अद्याप आलेला नसतो. कल्पनेमुळे बद्धता आणि मुक्तता या अवस्था भासतात, पण ज्या कल्पनेमुळे त्या भासतात ती कल्पना तरी कुठे खरी आहे? म्हणून बद्धता आणि मुक्तता या मृगजळाप्रमाणे किंवा आकाशातील अभ्राप्रमाणे मिथ्या असून मायेमुळेच त्या खऱ्या वाटतात. स्वप्नात असताना स्वप्नदृश्य खरे वाटते, पण जागृती आली की स्वप्न व त्यातील दृश्य मिथ्या असल्याचे कळून येते. स्वप्नात एखाद्याला प्रथम आपण बद्ध आहोत
असे वाटावे व स्वप्नातच आपण आता मुक्त झालो असे खात्रीपूर्वक वाटावे. पण जागे होताच ते स्वप्न होते हे त्याला कळून येते. मग कोण बद्ध झाला आणि कोण आणि कसा मुक्त झाला म्हणावे हे त्याला कळतच नाही. म्हणून ज्यांना आत्मज्ञान होते ते सर्व लोक मुक्त म्हणावे. पण तेच आत्मज्ञान दृढ होऊन शुद्ध ज्ञान झाले की मग मुक्तपणाही माईकच ठरतो. देहाहमता जोपर्यंत सूक्ष्म का होईना शिल्लक असते तोपर्यंत साधकाच्या मनात आपण बद्ध की मुक्त असा संदेह कल्पनेमुळे निर्माण होतो. आत्मवस्तू ही देहातीत असते. त्या आत्मवस्तूशी ऐक्य पाहून जो देहातीत होतो तो साधू कायमचा निस्संदेह होतो. आता हा विषय पुरे. आता पुढील समासात आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर साधकाने कशा प्रकारे राहावे याचे निरूपण केले जाईल. ते श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावे असे समर्थ म्हणतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे बद्धमुक्त निरूपण नाम समास 6वा समाप्त.